श्रीराम समर्थ मंडळी, माझ्या सर्व मंडळींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे 2024 वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं, सुख समृद्धीचं, भरभराटीचं जाओ। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि म्हणूनच ह्या नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोडने व्हायलाच हवी ना। म्हणून मी ठरवलं आज आपण मस्त अशी गाजराची खीर बनवूया। गाजराची खीर ती सुद्धा जराशी वेगळ्या पद्धतीने, वर्मीसेलीची गाजराची खीर अशी मी खीर बनवली। कढई घेतली, कढईमध्ये तूप घालून घेतलं आणि छान असे काजू बदाम त्याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घेतले। नंतर मी शेवया घेतल्या। शेवया मी छान अशा तुपामध्ये लालसर परतून घेतल्या। ह्या शेवया घरी बनवलेल्या आहेत। जर तुम्ही विकतच्या शेवया घेतल्या तरी सुद्धा चालतील। त्या सुद्धा लालसर मी भाजून घेतल्या आणि नंतर त्या भाजल्यानंतर मी एका ताटात काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी कढईमध्ये मी पुन्हा चमचाभर तूप घातलं आणि त्यामध्ये घातलं मी एक वाटीभर किसलेला गाजर आणि तो गाजर मी छान असा तुपामध्ये पाणी सुकेपर्यंत परतून घेतला। तो गाजर त्याचं मॉइश्चर पूर्णपणे जाईपर्यंत तो छान असा आपण तुपामध्ये परतून घेतला आहे। बघा, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तो गाजर छान असा तुपामध्ये पाणी सुकेपर्यंत परतून घ्या आणि त्यानंतर तो गाजर छान असा परतला, त्याच्यातलं पाणी सर्व सुकलं आणि त्याच्यामध्ये मी घातली वाटीभर साखर आणि जेव्हा मी ही वाटीभर साखर घातली तेव्हा ती साखर मस्त अशी कॅरमलाइज झाली। मस्त गाजरमध्ये ती कॅरमलाइज झाली, मस्त असा तिला कलरसुद्धा असा ब्राउनिश कलर तिला आला आणि ह्यामुळेच त्या खिरीला अत्यंत सुरेख चव येते। बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल साखर छान अशी त्या गाजरामध्ये कॅरमलाइज झाली आणि मग मी त्याच्यामध्ये घातलं अर्धा लिटर दूध। अर्धा लिटर दूध घालायचे आहे आणि मग ते दूध उकळू द्यायचं आहे। उकळल्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेऊया त्या आपण ज्या शेवया भाजून ठेवल्या होत्या त्या आपण उकळत्या त्या सारणामध्ये, त्या उकळत्या दुधामध्येच घालायच्या आहेत आणि नंतर तोपर्यंत आपण ती गाजराची खीर शिजू द्यायची जोपर्यंत त्यातल्या शेवया छान अशा शिजत नाहीत। जोपर्यंत ते शेवया शिजतील तोपर्यंत ती खीर छान अशी मंद आचेवर उकळू द्यायची। मस्त अशी आपली ही खीर तयार होते। त्याच्यातल्या शेवया छान अशा शिजत आल्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ते शॅलो फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतले आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये मी घातली वेलची पूड आणि जायफळ पूड। छान अशी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली होती, ती मी त्याच्यामध्ये घालून घेतली। तुम्हाला हवं तर अजूनसुद्धा दूध घालू शकता, कारण जसजशी ती खीर आटत जाते तसतशी ती मस्त अशी घट्ट होत जाते। अतिशय टेस्टी अशी ही खीर होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हो, त्याच्यामध्ये मी एक चमचाभर खसखससुद्धा घातलेली होती, ती ऑप्शनल आहे। तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी चालेल। खसखस घालताना थोडीशी भाजून घ्यायची तव्यावर, नंतर घालायची। ती सुद्धा मी नंतर शेवटी ती त्यामध्ये घातली होती, ती ऑप्शनल आहे। आणि अशी ही मस्त अशी टेस्टी खीर तयार होते आणि खिरीचा कलरसुद्धा एवढा छान येतो ना। तुम्ही नक्की ही खीर बनवून बघा। आजचा नवीन वर्षाचा दिवस छान असा गोड खाऊन साजरा करा। चला तर पुन्हा एकदा माझ्या सर्व व्ह्यूअर्सना खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओ नक्की बघा। बाय आणि कमेंटसुद्धा करा।